भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी आदिवासी समाजात आज देखील अनेक अडचणी आहेत। खालापूर तालुक्यातील मोरबे धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेला आदिवासी समाज आज देखील दुर्लक्षित असलेला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागाला पाणी पुरवठा करत असून हे धरण पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचे आहे। हे धरण बांधताना 8 महसुली गावे आणि 7 आदिवासी वाड्या यांच्या जागा संपादित केल्या आहेत। या 8 गावातील व 7 आदिवासी वाडीतील त्यावेळेच्या खातेदार यांना घर बांधणीसाठी प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत। त्यातील आर्कसवाडी, पिरकटवाडी आणि उंबरणेवाडी यातील काही घरे पुनर्वसन ठिकाणी आली तर काहींनी अद्याप जागा सोडलेल्या नाहीत। आर्कसवाडी येथे आजारपणामुळे कमठी बाळू चौधरी वय 60 वर्ष या मयत झाल्या। ही वाडी माथेरानच्या पायथ्याशी आहे। मोरणे धरणाच्या वरील भागात व माथेरान डोंगराच्या कुशीतून धावरी नदीचा उगम होतो। गेले काही दिवस सतत पावसाचं थैमान सुरू आहे, त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले। नदी ओलांडल्याशिवाय मयत झालेल्या आर्कसवाडीत जाऊ शकत नाही। मयताच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे सोयरे नातेवाईक यांना आणण्यासाठी त्या गावातील लोकांनी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोर बांधून मयत ठिकाणी येण्यासाठी दोरीचा पूल तयार केला। पण पिरकटवाडी येथे दफनभूमी असल्याने आर्कसवाडीतून येऊन धावरी नदीच्या पात्रातून मयताची तिरडी घेऊन दुःखी लोक पिरकटवाडीत आलेत। काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय। आपला जीव मुठीत घेऊन खांद्यावर मयताची तिरडी घेऊन दफन केलंय। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी आदिवासी विभागात आज देखील अन्याय महोत्सव सुरू असल्याची टीका आदिवासी समाजाचे नेते अंकुश वाघ यांनी केली आहे। चौकवरून आर्कसवाडी, मग धावरी नदी आणि पिरकटवाडी, उंबरणेवाडी असा प्रवास आहे। तर बोरगाव आंबेवाडी येथील नईवाडी ही 5 घरांची वस्ती, येथे पिरकटवाडी, उंबरणेवाडी आणि धावरी नदी पार करून आर्कसवाडी असा जीवघेणा प्रवास कधी संपेल असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। या तिन्ही वाड्यांचे अधिकृत पुनर्वसन झाले असले तरी त्यांना येथे रोजगार उपलब्ध नाही। याच ठिकाणी 70 हेक्टर दळी प्लॉट शेती करून उपजीविकेसाठी पुनर्वसन पूर्वीच देण्यात आलं असल्यानं तिथे राहणारे नाचणी, वरी यांच्या पिकाबरोबरच भाजीपाला करतात। जवळच माथेरान असल्यामुळे डोंगर चढून गावठी कोंबड्या, शेळी, अंडी, दूध यांचा व्यवसाय कायमस्वरूपी मिळत असल्याने हे लोक जागा सोडण्यास तयार नाहीत। सामुदायिक वनहक्क दावा दाखल करून रस्ता आणि पुलाची मागणी करण्यात येणार असून याबाबत खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचं अंकुश वाघ म्हणालेत। पहिल्यांदा माझी ओळख करून देतो। माझे नाव राजा मुंबडे। मी वरोसा, उंबरणेवाडी, पिरकटवाडी आणि आर्कसवाडीचे सर्व ग्रामस्थ आणि खालापूर तालुक्यात राहतोय। आज आमच्याकडे सकाळी माहीत झाले होता तो स्मशानभूमीत नेतानी जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे। परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी, परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ते आज तुम्ही समक्ष पाहू शकतात। आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार साहेब कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आपले आदिवासी बांधव कसे जगतात याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे। आणि ह्याच ब्रिजचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी केलं होतं। त्याला आज कमीत कमी 5 महिने झाले। उद्घाटन होऊन सुद्धा आज इथे सुद्धा कुठलाही वीट किंवा कॉन्क्रीटीकरण काही झालेलं नाही। तुम्ही समक्ष पाहू शकता।